आता मी जरी आज संध्याकाळी घरी गेलो, बायको दरवाजा उघडेल काय, मग ती म्हणेल लगेच उद्या निघायचे. अजून मी सांगितलं नाही उद्याच्या कथेच. आता गेल्यावर सांगेल. ऐका, निघायचं म्हणले का मग त्यांनी तोंड बारीक, गेलोच पाहिजे का, का तुमच्याशिवाय समाज सुधारणार नाही, दुसरं कोणाला पाठवता येणार नाही का, नाही जावं लागेल. अगं लोकांनी तारखा दिलेल्या असतात, त्यांचं नियोजन असतं. मग ती म्हणते फेटा आहे का, कपडे सगळे इस्त्री आहेत का, एकदा बघून घ्या. ड्रायव्हरला विचारते गाडीत काय काय, एवढं सगळं आहे. पण बरं का, पण जर तिची बहीण आली असं ना, आपण रेंगाळत राहिलो ना, ती म्हणते तुम्हाला जायचं नाही का आज, आज कुठं नाही का. तिला काढून द्यायचं असते, कारण बहिणी बरोबर गप्पा मारायच्या असतात. तसं कृष्णाला तिनं वाट करून दिली, कारण यमुने बरोबर गप्पा मारायच्या होत्या. काय करायच्या होत्या, काय भागवतकारांनी गोड चिंतन केलं. भगवंत पलीकडे गेले, माया आणली इकडे. भगवंत आता मोठे मोठे होऊ लागले. रांगत रंगनी थोडे तोडे, रांगत रंगनी थोडे तोडे, धरती गौरनी रे, धरती गौरनी, वाणीची चरणी दे दिगारा रे, वाणीची चरणी दे दिगारा. यशोदे साधनी, यशोदे साधनी, दैवत वाक्षर समाननी, रवना केले साधन. कृष्णा रमा रमा, वरकोणी मागे लावा, रमा रमा, वरकोणी मागे लावा, रमा वरकोणी मागे लावा, भगवंत आता चोऱ्या करू लागले. बरं का, भगवंत चोऱ्या करू लागले. प्रातकाळी उठून गवळणी मंथन करती, गवळणी मंथन करती, गुणगुण करती, गुणगुण करती, डेरे वाजती. पहिल्या गवळणी सकाळी लवकर उठायच्या आणि काय करायच्या, मंथन. आताच्या गवळणींना नाही कळायचं, कळन का. आता तर नवीन लग्न झाली पोरे, सासून सांगितले पुरी तेवढं मकर संक्रांत उद्या आंघोळ करून पुराण वाटून घेई आली. बाथरूम मध्ये आंघोळ केली, सकाळी गजरा माळला, पुराणाची परात घेतली, चौकात उभी राहिली मारुती मंदिरापाशी. त्याला मुठमोठी, त्याला मुठमोठी, त्याला मुठमोठी. आत्याबाई म्हणली झाल्या का पोळ्या, म्हणजे आत्याबाई काही दोन तोंडानं बोलतं, तुम्ही आता सांगितलं पुराण वाटू नये. हिला पाट्या वाटाय सांगितलं का लोकांना, सांगा मला. ही आत्ताची या गवळणीला काय कळायचे. आता प्रातकाळी उठून गृहिणी घ्यास पेटविती, गृहिणी घ्यास पेटविती, चहामध्ये पाव बटर टाकून फुकू 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 पिती. आता जर पोरग म्हणलं ना, तू पाय म्हणते चूप. राम अवतार में फल फलावल, कृष्णावतार में घी, कलियुग में गरम चाय फुक फुक के पी. मध्ये ते मग नावाचा कप आला होता, आंधळे बाबा कुठे गेलं का लोक द्यायची. तो मग महिन्यानंतर नाही बरं का, असा मोठा होता. आम्ही म्हणायचं नको, ते म्हणजे प्या नको, ऍसिडिटी होते. प्या, त्याला काय होते, अहो नको प्या. मग आपण एक फुरका मारला का तळ उघडा पडायचा बघा. ते बाहेरून असं असायचं ना, आतून वर उचललेलं असायचं. त्याचं नाव मग. मग 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 म्हणजे नंतर नाही बरं, मग. ऐका, असं भगवंत चोऱ्या करू लागले, चोऱ्या करायला गेले. अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या. दारी निजला होता म्हातारा, म्हातारा झोपला होता, डेरा घेतला, त्याच्या डोक्यात फोडला. अनेक चोऱ्या केल्या. बरे, म्हाताऱ्याची दरवाजा झोपला होता, कपडे काढून वरचं शर्ट काढलं होतं. त्याची मुंबई मोठी होती, असती काहींची, आपल्याला काय करायचं असते. माणसानं संयम ठेवावा. आमच्या मनसरला दोघं जण तासभर भेटत होते, पण गळ्याला गळा काय लागला नाही. आंधळे नुसते भूकंप व्हायचे बघा. 2-3 वेळा भूकंपाचा कळेनाच आम्हाला काय होते. आमच्याकडे एक चोर तर पुण्यात चोरी करायला गेला. पुण्यात ज्या बाईचं वजन 140 किलो आहे तिथे गेलं, याचं वजन 35 किलो. याने जायचं कायला, तिने तर असं मच्छरासारखं उचललं, खाली टाकलं, वरून बसली त्याच्यावर कुठं. आणि ती पोराला म्हणली पप्या जाय बरं पोलिसांना बोलून आण. ते पोर तिथंच गोंधळलं. तर याचा श्वास कोंडला, आता मरतो का जगतो ही अवस्था आली. ते 140 किलोचा भूत आणि हे 35 किलोचं. आणि ती म्हणली पप्या काय झालं, का नाही गेला. माय चप्पल सापडत नाही. चोर कणत म्हणला पप्या माझी घालून जाय, पण पोलिसांना घेऊन ये, नाही तर जगत नाही म्हणला. आज विठा एक जणीनं रांगोळी काढली होती, हा केला रांगोळी. लहान पोरग हे त्यानं वरी मुते चक्रपाणी, वरी मुतलान पळून गेला. रांगोळी पुसली. एका गवळीने तर कमळाचं फुल काढलं होतं, त्यानं ते पायानं पुसलं. का पुसलं,
तर तिला माहितीये कमळ म्हणजे कीर्तीचं प्रतीक आहे. जर ही संसाराच्या कीर्तीच्या प्रतीक मध्ये लागली, कीर्तीच्या मागे लागली, तर माझ्यावर प्रेम राहणार नाही म्हणून त्यानं कमळ पुसलं. ऐका, आणि त्यानं नसतं पुसलं तर संसारामध्ये आज केलेली रांगोळी उद्या पुसावीच लागते. काय बोललो मी कळालं तर मगच नवीन काढता येते. वेदांताचं चिंतन जर पाहिलं, संसार असाच आहे. संसारात येते संसारा, जो चलायमान आहे, जो भासमान आहे, जो गतिमान आहे, याचं नाव संसार आहे. भगवंत एक एक करू लागले. एक तर गवळण सकाळी उठली का आणि म्हणली, ए तुम्ही काय तक्रारी करता, अवघ्या मिळूनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी, याने बाई काय केली करणी. एक गवळण आली म्हणली, असं जर पोरग असतं ना मी बांधून ठेवलं असतं. हा म्हणला पेंद्या घर नंबर टिपून घे. ही कुठं राहती, गेला संध्याकाळी त्यांच्या दाढी बिनीची गाठ बांधली. सकाळी उठली आणि सकाळी उठल्याबरोबर हिसका बसला. अर उठले, काय झालं गे म्हणजे काय कळेना काय झालं. मग उठले. आता गवळण रामकाठी, रामकाठी म्हणजे अशी उंच, आणि गवळी हिवराचं झाड असं असते, असं विजोडोही असतोय कधी कधी. आता ते म्हणले जाळून तरी टाकू, पण दुसऱ्या मजल्यावर चिमणी त्या दिवशी नेकी. आता वर निघाले. आता देवाक उलट चालू झालं बरं का. तर वर इकडे नंदाच्या वाड्याक बोबड्याने सगळ्यांना सांगितलं, ऐका व्हा ऐका, उद्या उलट देवाक येणार आहे. आपल्याकडे देवाक कसं निघतं. हा, आणि मग पाहिलं गवळण जिन्यावर चढली, वरती पायरी पाहिलं, याच्या दाढीला झटका बसायचा. आणि मग याला कळालं नसतं केलं तर, पण झटका बसल्या कधी त्याच्या अगोदर नाही कळत. आणि मग तिच्या लक्षात आलं भूकंपाचा केंद्रबिंदू नंदबाबाच्या वाड्यात आहे. कुठं आहे. त्यानं कृपा दृष्टीनं पाहिलं, मग सुटलं. एक तर गवळण म्हणली, माझ्या घरी आला ना बांधून ठेवीन. अबरिया बरिया पुला